मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मनात अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। कसं पाहता हे बंडखोरी शमवणे सगळ्याच पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे? नाही, नक्कीच आहे। आता अनेक दिवसांनी या निवडणुका होत आहेत। कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, परंतु कार्यकर्ता सोडून ज्यावेळेस उपऱ्यांना आपण संधी देतो तर कार्यकर्ता दुखवतो, तो कुठल्याही पक्षातील असो। अलीकडे हा खूप फॅट झाला आहे की माझ्या जवळचा ह्याच्या जवळचा, पण मेरिटचा विचार करून जर आपण विचार केला तर बंडखोरी शमवण्यामध्ये मला वाटतं अडचण येणार नाही, असं माझं मत आहे। नवीन वर्ष आहे, काय सांगाल मागील वर्षाचं राजकारण? नवीन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येवो, बेरोजगाराच्या हाताला काम मिळो आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळो, एवढीच अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारकडून आहे। आणि जनतेलासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की आपणसुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपला पुढील येणारे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या आणि सहभाग द्या। आणि हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण निपक्षपणे एक सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांच्याकडून अपेक्षा असतील त्यांना आपण निवडून द्या, अशीच मी शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो। पालिका निवडणूक 2025 मध्ये जाहीर झाली असली, 26 मध्ये निकाल येणार आहे, काय वाटतं नवीन वर्षाचं काँग्रेसच्या पद्धती चांगलं आहे? नाही, निकाल नक्कीच चांगला येईल। आणि आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही कुठेही कुठली आर्थिक काय आमच्याकडे काही पाठबळ नसताना जनतेने जे मॅन्डेट दिलं, जनतेने जे जो काही मतदान केलं त्यावरून महानगरपालिकेमध्ये नक्कीच जनता आम्हाला, मतदार आम्हाला निवडून देईल आणि महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकावर आपल्याला सत्ता बदल झालेला दिसेल। खरं तर अनेक ठिकाणी तिकीट वाटपामध्ये गोंधळ झाला पाहायला मिळाला। चंद्रपुरात भाजपच्या जिल्हाध्यक्षावर कारवाई झाली, तर काँग्रेसच्याही खासदारांनी तिकीट विकल्याचे आरोप होऊ लागले। नाही, तर मला माहीत नाही, कारण खासदारांनी म्हटलं की मी जबाबदारी घेते या सगळ्या निवडणुकीची, त्यामुळे त्यांनी अनेक उमेदवार निवडत असताना त्यांनी ती भूमिका बजावली आणि यामध्ये काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही। तर स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी असेल तर ते कशी दूर केली जाणार आहे? तुमच्याकडे खरं तर तुम्ही पालकत्व या एक प्रकारे, कारण की तुम्ही नगर परिषदेमध्ये चांगले निकाल निवडून आले, कुठेतरी याचा फटका बसणार नाही का? नगर परिषदामध्ये चांगले निकाल आले, मी कष्ट घेतले, त्यामुळे अनेकांना जे काही केले नाहीत त्यांना वाटलं की आता आम्ही काहीतरी करून दाखवू वातावरण तयार झाल्यावर, त्यामुळे तिकीट वाटपामध्ये बऱ्याच जणांनी ते हस्तक्षेप केला आणि त्यातून काही प्रमाणात गोंधळ झाला, तरी पण कार्यकर्त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू। थँक्यू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।